नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। युतीकरता सकारात्मक उद्धव ठाकरे कोणताही निर्णय घेऊ शकतात। बाळा नांदगावकर यांचं वक्तव्य महाविकास आघाडीच्या सोबत जाण्यासाठी विचारसरणीचा अडसर असल्याचंही स्पष्ट। हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या जीआरला आव्हान। 2 जनहित याचिका मुंबई हायकोर्टामध्ये दाखल। जीआर रद्द करण्याची मागणी। मराठ्यांना कुणबी ठरवण्यापेक्षा ईडब्ल्यूएस मधून आरक्षण दिलं पाहिजे। संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांची सूचना। एससीबीसी मधलं आरक्षण टिकणार नाही असाही दावा। मराठा आंदोलनानंतर आता ओबीसी समाजाचा सुद्धा लवकरच मुंबईमध्ये महामोर्चा। 8 किंवा 9 ऑक्टोबरला मुंबईमध्ये ओबीसींचा मोर्चा होण्याची शक्यता। राहुल गांधी स्वतःच्या सुरक्षेबाबत गंभीर नाहीत। सीआरपीएफचं मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींना तक्रारीचं पत्र। राहुल गांधी प्रोटोकॉल पाळत नसल्याचा दावा। आपचे खासदार संजय सिंह जम्मू काश्मीरमध्ये नजरकैदेत। कारवाईच्या नंतर संजय सिंह आक्रमक। नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्लांच्या समोर गेटवर चढले। आशिया कपमधील भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध। 14 सप्टेंबरला महिला आघाडी रस्त्यावर उतरून करणार आंदोलन। राज्यातील हजारो घरांमधून पंतप्रधान मोदींना पाठवणार सिंदूर। संघाच्या 100 वर्षात मोहन भागवतांचा काळ सर्वात परिवर्तनकारी। सरसंघ चालकांच्या 75च्या निमित्तानं पंतप्रधान मोदींनी लिहिला विशेष लेख। भागवतांच्या व्यक्तिमत्वातील विविध पैलूंवरती टाकला प्रकाश। दिल्लीमध्ये आतापर्यंत 5 संशयित दहशतवाद्यांना अटक। आफताब आणि सुफियान अशी अटकेतल्या दहशतवाद्यांची नावं। हत्यारं आणि स्फोटकही ताब्यात। मोठ्या कटाचा भाग असल्याचा संशय। सोलापुरामध्ये ढगफुटी सदृश पावसाचा कहर। 24 तासांमध्ये 118 मिलीमीटर पावसाची नोंद। घरांमध्ये पाणीच पाणी। बीडमध्ये 7 महिन्यांच्या चिमुरडीच्या घशामध्ये चॉकलेट अडकल्यानं तिचा मृत्यू। घरामध्ये खेळत असताना घडली दुर्दैवी घटना। सुशीला कार्कींच्या नावाला विरोध झाल्याच्या नंतर आता कुलमान गिसिंग यांचं नाव नेपाळच्या पंतप्रधान पदासाठी चर्चेत। विजेच्या समस्येवर गिसिंग यांचं मोठं योगदान। नमस्कार, मी यामिनी दळवी। बुलेटिन